जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा हा 6वा दिवस आणि जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे। त्याच जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला इशाराही दिलेला आहे। तर मनोज जरांगेंच्या उपोषणाला राज्यभरामधून पाठिंबा मिळतोय। जरांगेंच्या पाठिंब्यासाठी सोलापूरच्या बार्शीमध्ये मराठ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। मनोज जरांगेंच्या पाठिंब्यासाठी धुळ्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे। बीडमध्ये भाजपच्या भटके आणि विमुक्त आघाडीचा जरांगेंना पाठिंबा आहे। परभणीमधील मुस्लिम समाजाचा जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा मिळताना दिसतो। तर एकूणच जरांगे पाटील यांच्या सोबत आता अनेक पातळ्यांवरती लोक उभे राहताना बघायला मिळतात। जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला पाठिंबा मिळताना दिसतोय। बार्शीमध्ये तिकडे मराठा उपोषण सुरू आहे। परभणीमध्ये मुस्लिमांचा पाठिंबा मिळतोय। बीडमध्ये सुद्धा भटक्या विमुक्तांचा पाठिंबा जरांगे पाटलांना मिळतोय। धुळ्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे। त्यामुळे एकूणच राज्यभरातून आता जरांगे पाटील यांना समर्थन मिळताना दिसतंय, यांना पाठिंबा मिळताना दिसतोय। जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा हा 6वा दिवस आणि अद्यापही सरकार दरबारातनं कुठलाही ठोस तोडगा यावरती निघालेला नाहीये, कुठलंही ठोस आश्वासन मिळताना दिसत नाहीये। आणि अशात आता जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आंदोलनाला आपल्याला पाठिंबा मिळताना दिसतंय। बार्शी, परभणी, त्याचबरोबर बीड आणि धुळ्यामधली दृश्य आपण बघतोय। आणि याच विषयी अधिक बोलूया। अनिकेत गायकवाड आपले प्रतिनिधी सोबत आहेत। अनिकेत, आपण बघतोय की एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे, उपोषणाचा 6वा दिवस आहे। जरांगेंची प्रकृती खालावते आणि दुसरीकडे आपण बघतोय की लोकप्रतिनिधी असतील किंवा मग सामान्य लोक असतील, विविध जात समूहाचं प्रतिनिधित्व करणारे लोक असतील, यांच्याकडनं जरांगे पाटील यांना पाठिंबा समर्थन मिळताना दिसतंय। नक्कीच गुरु, आपण जर बघितलं तर बार्शीमध्ये देखील मराठा आंदोलक जे आहेत आनंद काशीद गेल्या 6 दिवसापासून म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांचं ज्यावेळेस उपोषण सुरू होतं त्याच दिवसापासून बार्शी तहसील कार्यालयासमोर आनंद काशीद जे आहेत ते गेल्या 6 दिवसापासून आमरण उपोषण करतायत। आणि खरं त्यांची देखील तब्येत जी आहे ती खालावलेली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आनंद काशीद जे आहेत ते बार्शी तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी आमरण उपोषण करतायत। ठिकठिकाणी जे आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना पाठिंबा मिळतानाचं चित्र आपल्याला दिसून येतंय। आपण जर बघितलं गेलं तर आनंद काशीद यांची तब्येत खालावल्यानं डॉक्टरांकडून तपासणी देखील ते करून घ्यायला तयार नाही आहेत। एकीकडे मनोज जरांगे पाटील जे आहेत ते स्वतः उपचार घ्यायला तयार नाहीत, तर दुसरीकडे त्यांच्या समर्थनात ज्या ठिकाणी उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी जे मराठा आंदोलक आहेत ते देखील उपचार घेण्यासाठी तयार नाहीत। त्यामुळं लवकरात लवकर या राज्य शासनाने लवकरात लवकर आरक्षणाची अंमलबजावणी करावी हीच मागणी जी आहे ती प्रत्येक ठिकाणाहून करण्यात येते। गुरुप्रसाद। अर्थात धन्यवाद अनिकेत या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। तर आनंद काशीद यांचं सुद्धा सोलापूरमध्ये जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उपोषण सुरू आहे। त्यांच्याही उपोषणाचा आज 6वा दिवस आहे।